बैलगाडी आणता बैलगाडी. पाटलांचा पाटलांचा बैलगाडी कातील आई लव गौतमी पाटील. अरे काय गौतमी पाटील बिटील सबसे कातील फक्त सोनाली पाटील. आधी बघायचं कातील आमची सोनाली पाटील, मग नंतर गौतमी पाटील. पाटलांचा बैलगाडा गाडा त्यांनी गावात केला राडा घाटात घाटात. माझा ताप पळून गेला. जाऊ बघ बघ लय मत. हॅलो हा बर हेलिकॉप्टर पंक्चर झालंय का? पंक्चर झालं. बर मॅडम ते जरा हेलिकॉप्टर पंक्चर झालं नाही तर नाही का येतच होत ते. अरे तुमच्या भप्पाऱ्या मला मॅडम आला ना बाय वापस. कसं आहे आपलं वातावरण गारगार. अहो काय काय तुम्हाला बरं नाही वाटत ते? हा हो का तुमच्यासाठी फुल गाडी बिडी आणली. चला दवाखान्यात नाही तू. तुम्हाला सांगतो आईला इंजेक्शन दिलं तुम्ही नाशिक बरं होतं कळलं का? केस बी सबमिट करा. चला बस गाडीवर या बस. आमच्या भावाने घेऊन दिली मॅडम. चला चला भावाचं तुम्ही नको लागताय म्हणजे तुम्हाला भावाने शिवाय दिला आम्हाला. म्हणलं तुम्हाला काय लाज नाही का? होणाऱ्या वहिनीला तुम्ही काळजी घेत नाही. दवाखान्यात घेऊन जाऊ तिला. हा सोपं आहे का? अशी टाना उड्या मारल्या पाहिजे वहिनीने. चला तुम्ही बरं झालं आम्हाला खायला प्यायला घालते. बसा या चला जाऊ. माझी ना तब्येत बरी नाहीये. काही ताप येतोय मला. ताप येतोय तुम्हाला? चला ना मग दवाखान्यात जाऊ. त्यासाठीच म्हणते दवाखान्यात जाऊ. ताप कोणाला नाही येते. तुम्हाला सांगतो तुम्ही भावाची बायको येते ना म्हणून माझ्या डोक्याला लय मोठा ताप झालाय. हा चला तुम्ही तुमचं जा, मी माझी जाते. चला मॅडम गाडी आणली आज. तुम्हाला सांगतो मॅडम एकतर ना कविताने डायरेक्ट आय लव्ह यू मेसेज केला. आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू 3 वेळा मेसेज टाकला पण मी रिप्लाय नाही दिला. म्हणलं तुम्हाला आधी दवाखान्यात नेऊन जावं. त्यावेळेस मग सगळी सेटिंग लावायची. पहिले वहिनी पूजा फिर काम पूजा. चला बसा गाडीवर या. कुठे बसायचे? डिक्कीत बसायचे, पुढे बसायचे का फ्रंट सीटला बसायचे का बॅक सीटला बसायचे? मल्टी टॅलेंटेड गाडी आहे आपली भावाची. कोणाला घरी पाठवायला जागा नाही. हा तुम्हीच घरी जा. आलाय ना घरी कोण तुमच्या? माझ्या घरी काय जायचं तुमचा संबंध आहे? तुम्ही म्हणला माझ्या घरी जावा. आणि त्या हाताला काय करून घेतलंय? ते जरा मॅडम ऍक्सिडेंट झालंय. अरे नाव गोंधलंय मॅडम. मग हे ना नाव गोंधायचं. मग कधी गोंधणार काय? म्हातारपणात गोंधणार का? अरे काय तू शाळा शिकायची ते सोडलंय नाव गोंधळ बसलाय. काय नाही मॅडम चालतंय मॅडम या वयात सगळं. या वयात सगळं चालतं. आता तुम्हाला सांगतो जसं जसं मोठा होईल ना लग्नाचं होईल ना ते नाव बुजून जाईल. कळलं का? असं बरं मॅडम चला ना तुम्हाला नेतो दवाखान्यात. जा बाबा नको डोकं खाऊ माझं. चला ना मॅडम. बरं तुम्हाला ताप आलाय का? हो चला. हो माय गॉड ब्लडी फिवर. चला मॅडम. नाही यायचं मला. नाही यायचं म्हणजे नाही यायचं. दवाखान्यात नेतो चला. काही गरज नाही. मी माझं बघल. काही मरणार तर नाही मला माहिती. नाही मॅडम तसं बी नाही मरू देणार तुम्हाला. मला माहितीये ना मला किती त्रास देता ना तुम्ही लोक. काय त्यामुळे तुमच्याशी इच्छाच होणार नाही. मी मेले तर तुम्ही कोणाला त्रास देताल ना. मनातल्या ओळखले शेवटी आमच्या. बरं मी काय म्हणते चला आमच्या भावानी नाही का तिकडे आम्हाला शिवाय दिल्यात म्हणलं वहिनीला दवाखान्यात काय संबंध होतो का तुमच्या भावाचा इथं? हा उगाच काहीतरी. आमच्यापेक्षा जास्त संबंध मॅडम. अरे बाबा. मला वाटतं मॅडम लांग सोडून ताप आलाय. तुला सांगतो आपल्या वाटरेटवाडी मध्ये ना एकेकाळी असं साथ आलता वर्षापूर्वी. लोकांना ना अंग सोडून ताप यायचा. आईला मला अजून शोधच नाही लागला. तापाला राहून सोडून कुठे जाते नेमकं? आपल्या भावाने तर बंडल वाटलं लाख करोडाचं बंडल वाटलं होतं. लाखाशिवाय वाटतं वडापाव खात नाही. बिस्लरीच्या बॉटल वडापाव सगळं वाटलं होतं. मिरच्या वाटायचं विसरलं नव्हतं. सोपं आहे का? मग मॅडम आता तुम्हाला बंडल वाटला असता बरं का. पण दादाकडे सगळे पैसे ऑनलाईन येते. दादा म्हणतोय नाही का तुम्ही लग्न करा म्हणतोय आपल्या नाही काढा तिजोरीत तुम्हाला देतो. दादा डायरेक्ट तिजोरीच्या 4 मॅडमच्या हातात. मॅडम आम्हाला पण एखादा बंडल देत जा. अशी मॅडम डायरेक्ट इथं लावूनच मिरवून बाई चावी. तुमच्या नादाला लागणं म्हणजे ना मूर्खपणा आहे. नाही मॅडम मला डायलॉग आठवलाय. वा इर्षाद इर्षाद नाद करती दुनिया सारी दाद्या आपला सर्वात भारी. दाद्या बच्चा गेली मिळा के
उसका पता नहीं पूछती, गुलामों के झुके हुए सर खुद ब खुद बादशाह का पता देते. ए, हा मेरी जान बहिणी मेरी जान. हायला. सोपं आहे का? म्हणून मला मग- ते अवघड सोपं नाहीये. मॅडम तुम्ही आमच्यासोबत फक्त जरी नाही का माझ्यासोबत लग्न करून या. तुम्हाला क्वीन गत राहतात, हा. राणी. तिजोरीच्या चाळ तुमच्याकडे असतात मॅडम. अरे काय तिजोरी लावली तिथं तुमच्या गाडीत पेट्रोल भरायला पैसे आहेत का ते बघा. टाकी फुले मॅडम, मॅडम, काटा खराब झालाय. पेट्रोल पंप सांग पाहिजे ना भावाने ना पेट्रोल पंप विकत घेतला. गाडी घेतली का भाऊ, मला तुम्हाला पेट्रोलची कमी पडेल, भाऊने पेट्रोल पंप घेतला. कॅश मध्ये विकत घेतलाय. चल बाबा एकदम ताटात नाक केलं पण वाया नाही गेला मॅडम. जायचं नाही. कोणाचा केला ना गाडीचा आणि आमच्या भावाने तुमचा. मॅडम या सेफली काढू आपण. काय सेफली. सेफली नाही सेल्फी म्हणतात त्याला. ए, काय सेल्फी काढू मॅडम, काढा. अरे सेफली ए, मला मी दे. ओ मॅडम थांबा, मॅडम मॅडम कल्टी मारायला लागली. पहिलं सेफली गाईज. तर गाईज मी माझी हलवी भाई बहीण आहे गाईज आणि तिच्यासोबत मी सेफली काढतोय. ओ मॅडम पुढे पाय लागल्यात मॅडम. गाईज आमच्या वहिनी किती ब्युटिफुल दिसत आणि आमचा पहिला सेफली. सेफली अरे मॅडम आमच्या गाडीपासून किती लांब पळत आलात तुम्ही. गाडी चोरीला जाईल ना आमची. शपथ व्हिडिओ मध्ये मी काय दिसतो तुम्ही व्हिडिओ दिसता कसं काय बरं असं. नाही मॅडम तुमचा मी लहानपणीचा फोटो बघितला होता, पाटील मामाने दाखवला होता. राव काय होता आता ते पाटील मामा होते का तुम्ही होते काय माहिती. मॅडम तुम्हाला कधी जुळी बहीण आहे का? मॅडम यांचं ऐकू नका. हे तसं पण विषारी नागिनी जुळी देऊन असं नच हिला डसणारी. हा अरे मला ताप आलाय ताप. मग चला ना दवाखान्यात तुम्हाला. अरे मी हॉस्पिटल मधून झाले आता घरी चालले. बरं आम्हाला एवढं सांग, तुम्हाला कधी जुळी बहीण आहे का? मला आहे ना असं टेम्परेचर आता माझं हलायला लागलं. मग चला दवाखान्यात. चला ना, टेम्परेचर हाल मराठी भाषा कळते का? मी आता हॉस्पिटल मधून तुमचं टेम्परेचर हालायला लागले. चला चपली काढून हाणायला मग त्यांना ए, काय तो चला आजूला तिकडे गाडी बस. सोड त्याला. मॅडम थांबा मॅडम. अरे मला लय ताप आलाय. काय मॅडम तुम्ही ताप करताय. ताप करताय. हा तुम्हाला काही कामाला कोण पाठवून देऊ का घरी? आमची वहिनी गेली मॅडम, आम्ही बटाटे बिटाटे बनवतोय मॅडम. तुम्हाला सांगतो बटाटे सोलतो मी, दळण करतो. काय ह्याचा माझ्या तापाशी काही संबंध आहे का? तू म्हणलात मॅडम ताप आला बघा. ह्याचा मी शर्ट धुतला मॅडम, डायरेक्ट नाही का पांढऱ्याचा काळा झाला मॅडम शर्ट. अरे पण ह्याचा माझ्या तापाशी काही संबंध आहे का? मॅडम तुम्हाला ताप आलाय तेच संबंध आहे मॅडम. तुम्हाला ताप आलेला तोच ताप आम्हाला पण आलाय. तेच. मग म्हणून नाही का आपलं कनेक्शन एक करून घ्या, मग दोघांना पण ताप नाही आपले व्हायचा. टावर लिंक झाली ना सगळ्यांचं कनेक्शन एकमेकांना भेटेल का आम्ही तेच तर. होते. तुम्हाला सांगतो असंच करावं लागेल आपल्याला. अरे माझ्या तापाचा आणि तुमच्या तापाचा संबंध काय? संबंध आहे मॅडम. मॅडम. तुम्ही जर कनेक्शन एक केलं ना मॅडम, अख्खे संबंध संपत. हा तुम्हाला बी ताप नाही राहणार. मग आणि मला जर तुम्ही ताप देताय त्याचं काय? त्याचं काय नाही मॅडम. मॅडम तुम्ही फक्त लग्नासाठी हा म्हणा आता. तेच ताप तर थोडं ऍडजस्ट करून घ्या मॅडम फक्त. आज आहे ना मी खरं सांगतो माझी तब्येत बरी नाही. आज डोक्याची म्हणजे अजिबात करून चल मॅडम तुम्हाला घरी सोडतो. भावाला बोलून मी माझे दोन भावाला बोलू का दुबईवर ना भावाला. बरं हेलिकॉप्टर बुक करतो, हेलिकॉप्टर बुक करतो. हो, चला दुबईला जाऊ भावाकडे जाऊ. चला दुबईला फोन बघू हा, तर दुबईला ना असले एकमेव डॉक्टर आहे ना ते तुम्हाला म्हणत नाही. थांब थांब. हेलिकॉप्टर तेवढे तर प्लॉटिंगला पाठवून द्या. बरोबर 5 मिनिटात येते मॅडम, थांबा. ठीक आहे आता मी 10 मिनिटं थांबते. आज तुझं हेलिकॉप्टरच बघते. बरं. अरे शपथ. आणि मग भावासोबत लग्न पण करायचं. हा, तेच. हेलिकॉप्टर दिसलं की भावासोबत लग्न हा. करायचं. मी पण 10 मिनिटच थांबणार आहे आता. तुझं हेलिकॉप्टरच बघायचं मला पण. अयो. ओय, फोन आला वाटतं. थांब थांब थांब. बघ बघ लय मात्र. हॅलो. हा बरोबर हेलिकॉप्टर पंक्चर झालंय का? शपथ पंक्चर झालं होय. बरोबर बरोबर मॅडम, ते जरा हेलिकॉप्टर पंक्चर झालं नाही तर नाही का येतच होतं ते. अरे तुमच्या भप्पाऱ्या मला काय मॅडम? हेलिकॉप्टर गॅरेजला लावलं ते टायर पंक्चर झालं कसं झालं का? बघा, इथल्याच खालच्या गॅरेजला लावले मॅडम. तुमच्या भप्पाऱ्या आहेत ना भप्पाऱ्या तर इथलं इथं क्लिअर झालं. मी म्हटलं 10 मिनिटं मी इथं थांबते. काय मॅडम बाप्पाऱ्या नव्हतेच हेलिकॉप्टर पंक्चर झालं. हा? मॅडम बाप्पाऱ्या नव्हते ते. मॅडम मी काय नव्हतं वाहन पंक्चर होतं ना ते पण एक वाहनाची ते वाहन पंक्चर झालं ते. सोपं आहे का? बरं मग नाही का अर्धा 1 तास थांबा मॅडम, ते आपलं नाही का गॅरेजला बैलगाडी लावलं. बोलवतो का बैलगाडी? पाटलांचा बैलगाडी कातील आई लोक गौतमी पाटील. अरे काय गाव तुम्ही पाटील बिटील सबसे कातील तसं सोनाली पाटील. आम्ही बघायचं सबसे कातील आमची सोनाली पाटील. फर्स्ट प्रायोरिटी ओनली वहिनी पाटील. मग नंतर गौतमी पाटील. पाटलांचा बैल गाडा गाडा त्यांनी गाडा केला राडा घाटात.
घाटात. माझा ताप पळून गेला. जावा जावा. स्माइल साठी तर सुद्धा जावा जावा. चला तुम्हाला सोडतो. चला. चला म्हणजे भाऊ फिक्स आम्ही फिक्स. नाही नाही तुम्हाला सांगतो काय आम्ही असं तुम्हाला हसू. काय नको बाबा. काय सर तिकडं जा. कडे कडे चला मॅडम. काय गरज नाही. मॅडमचं रहस्य कळायला वाटतं आपल्याला. तू डोक्यात आलं ना तुला बोललं तर आणि ती आमची होणारी वहिनी कशी हसली. हसली काय वहिनी? मग बाई गाणं बिणं पाठ करून येतो आम्ही इतकं सगळं स्ट्रगल करून ते वहिनीला पटवण्यासाठी. कळलं का? काय काय कपडे विनाकारण एनर्जी व्हायला घालवतो. मॅडम तुमचा ताप पळून गेला पण. हा ह्याला म्हणतात डोकं. आता म्हशीचे इंजेक्शन द्यायची गरजच नाही. वाचले तुम्ही. वाचले इंजेक्शन. मॅडम नाही वाचले आपलं इंजेक्शन वाचलं. मग सोप्प आहे का? नाही वहिनी वाचली वहिनी. ए आता अंधार पडायला लागलाय. पाऊस पण येईल. मला जाऊन द्या घरी. काय विषय नाही मॅडम गाडी आणली आपण. हा सोप्प आहे का? इतकी मोठी गाडी आहे. चला त्या सोडवतो. गाडीवर तुम्हीच जावा. नाही नाही बरं मग आजचे दिवस गाडी घेऊन जा. हा तुम्ही चालवा. ए मला गाडी येत नाही असली. चला शिकवतो. काय गरज नाही. मला पुन्हा ताप यायचा. नाही येत मॅडम ताप. चला गाडी शिकवतो. तुम्ही जे भेटताय ना तोच एक मनस्ताप खूप आहे. मॅडम नका टेन्शन घेऊ मॅडम. धरा गाडीची चावी. हा धरा पेट्रोल धरा. धरा आताच पेट्रोल पंप कोण गाडी फुल करून आणली हा, तुमच्यासाठी. टाकीच्या वरनं पेट्रोल सांडायला लागलेलं त्याला म्हणलं बंद कर लवकर वाया जाईल. अरे बापा रे आला थोड्या वेळापूर्वी तुझं ना हेलिकॉप्टरचं नाही मॅडम गॅरेजला लावलं तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकू का मॅडम? रेकॉर्डिंग ऐका. हा. हो का? हॅलो त्यांना सांग असं असं सांग बरं का. हा धर बोला ना. असं असं सांग. मी ऐकते नाही ते सगळं. जोरात बोललो वाटतं मी. जोरात मॅडम ते गॅरेजला लावलं येतं जरा. अहो, या पावसा पाण्यामध्ये टायर पंक्चर होते हे जे हेलिकॉप्टरची. काय सांगू? तेच तर पावसा पाण्याचं. झाली बरं. ए, तुला बोलायला लावलं मध्ये का बस. तुझं काहीतरी तिकडे बाळा तू. एक तर आज आहे ना माहिती एनर्जी नाहीये. काय गुड तुला मारतील त्यामुळे गप्प बसतो असं म्हणते. मॅडम मी काय म्हणतोय काही म्हणू नको. मला घरी जायचंय. तुम्ही हा बोललात ना आमच्या भाऊ 5 मिनिटात तिथे हेलिकॉप्टर मध्ये. हा मग सोप्प आहे का? मी म्हणतो दुबईवरनं डायरेक्ट इथे पण उडी मारन. हा तर टॉवरवर म्हणून उडी मारल. नाही मॅडम तर टावर वर माहिती का मारली असती पण जाऊ दे नको कशाला. तुम्ही हा बोलता तर मारन. जाते टॉवर वरती. तुम्हाला सांगतो शो टॉवर नाही मॅडम तो टावर टॉवरच बोलले मी. टॉवर नाही टावर. आणि मॅडम तुम्ही त्या टावर सांगते शोले चित्रपट कुणावर फेमस झाला भावामुळे. भावानी मॅडम तुम्ही आमच्या भावाला भेटलात ना 2-3 वेळा. बसंतीचा सीन खेळता तिथं. तुम्हाला सांगतो भावाने ते अख्खी आयडिया दिली त्यांना कसं चढायचं कशी दारूची बॉटल घ्यायची. ते पाण्याच्या टाकीवर चढला होता. आधी जाऊन टाकी नव्हता मॅडम ती टाकी सगळं ठेवलेली टावर हा, कसं केलं? अरे किती किती भपाऱ्या मारतात नाही मॅडम कारण ती टाकी पण आम्हीच दिलती. हा आमच्या घरावरची खराब झाली त्याला म्हणलं जागी हा जा घेऊन. तुम्हाला माहिती की भावाकडे ना पैशाची कमी नाही. तेच तर. सुने तुम्ही घराच्या. अरे तब्येत बरी नाही काय मारतोय. मारलं का? वहिनीच्या खांद्यावर हात ठेवला फक्त. काय गरज नाही. आता या खांद्यावर जबाबदारी पाडणारी काय का? लय मोठी. लय मोठी. ह्या ज्या चाव्या आहेत मॅडम अशा 10-15 चाव्या तुमच्याकडे असतील. अरे काय नको. तुला सांगतो सकाळी लवकर उठायचं बांगला बंद करायचा बांगला चालू करायचा तिजोरी चेक करायची तेच तर मॅडम हेच तर तुमच्याकडे नियोजन आहे. ए चल चल. हो मॅडम थांबा मॅडम. मॅडम आमच्या घरात जी सोनं तिला 10 तोळे सोनं घालावं लागतं. सॉरी 10 kg सोनं घालावं लागतं. कसं तुम्ही मॅनेज करणार? तुम्ही असे आहेत ना म्हणून तुमची बहिणी पळून गेली. नाही मॅडम आमची वहिनी आमच्या मनात पडून गेली. मग तिला तिचं कारण होतं. लय मोठं कारण होतं. असं तेच तर. गुपित कारण होतं. ते इतकं गुपित होतं की मॅडम आजपर्यंत आमच्या भावाला बी नाही कळालं. म्हणून काळजाची तार भावाची छेडली. आणि तिने नाही का लिहिलं की मी दुबईला जाणार आहे म्हणून आमचा भाऊ direct दुबईला जाऊन बसलेला. हा सोपं आहे का? पण नंतर काय आलं ती दुसऱ्या सोबत लग्न केलं म्हणून आमच्या भावाला आम्ही म्हणलं नाही का तुमच्यासाठी एक बायको पाहिली. हा मॅडम लय तापे वेळ पाऊस पडायला लागलाय. मॅडम गार वाटतंय का आता? हो मॅडम थांबा गार वाजतंय का? मॅडम गेला का ताप? हा वाजते का थंडी? हा गेला असेल ताप मॅडम पाऊस पडतोय. गप्पे. ऍक्च्युली गारवा खूप आहे. प्रचंड गारवा. पाऊस मस्त झालेला आमच्या इकडे. आणि मित्रांनो रोज हे तुमच्यासोबत बोलत असतात एंडिंगला पण आज मी बोलते. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर हात जोडून विनंती करते
एक लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, भरभरून प्रेम द्या आणि ते तुम्ही देताय हे आम्हाला जाणवतंय. याकरता मनापासून आपले आभार. बाय.